नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. दुहेरी कर पद्धती, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, सायबर सुरक्षासह एकूण 12 महत्त्वपूर्ण करारांवर भारत व्हिएतनाम दरम्यान स्वाक्षऱ्या. व्हिएतनाम दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी उद्या चीनमध्ये दाखल होणार. उद्यापासून सुरू होणाऱ्या 2 दिवसीय काश्मीर दौऱ्याबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी केली चर्चा. माजी मंत्री सुरेश जैन 4.5 वर्षांनंतर धुळ्याच्या जेलमधून बाहेर, जळगावकडे रवाना. जायकवाडी धरणातून माजलगाव धरणासाठी पाण्याचा विसर्ग सुरू, पुढल्या 2.5 महिन्यांपर्यंत सुरू राहणार विसर्ग. रेल्वे मंत्रालय महाराष्ट्र सरकारसोबत लवकरच एक महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेणार असल्याची रेल्वे मंत्र्यांची मुंबईत घोषणा. आणि कोंढाणे धरण प्रकल्पासंदर्भात दोषी आढळलेले 6 अधिकारी आणि एका कंत्राटाविरुद्ध पोलिसात FIR दाखल. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. व्हिएतनामच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिएतनामचे पंतप्रधान न्युएन जुआन यांच्याशी अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. तसंच दोन्ही देशांदरम्यान शिष्टमंडळात चर्चा झाली. व्हिएतनामसोबत संरक्षण क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करत भारतानं व्हिएतनामबरोबरच्या संरक्षण क्षेत्रातील निधीत 500 दशलक्ष अमेरिकी डॉलरनं वाढ केली आहे. तसंच दोन्ही देशांदरम्यान 12 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. आशियातील शांततेसाठी सहकार्य महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले. स्थिरता, सुरक्षा आणि विकास यासाठी सहकार्यानं वाटचाल करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. त्यात दुहेरी कर पद्धती, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा यांचा समावेश आहे. पंतप्रधानांच्या या भेटीमुळे दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ होणार आहेत. त्यामुळे त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय. पंतप्रधानांनी आज सकाळी हनोई इथल्या राष्ट्रपुरुष आणि हुतात्म्यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली अर्पण केली. हनोईत 15व्या शतकात उभारण्यात आलेल्या कुआनसू पॅगोडाला पंतप्रधानांनी भेट देऊन बौद्ध भिक्खूंशी संवाद साधला. भारत आणि व्हिएतनामचे 2000 वर्षांपासून संबंध आहेत. भारतीय धर्तीतून बौद्ध धर्म व्हिएतनाममध्ये आला आणि रुजला. बौद्धाचा शांतीचा मार्ग प्रत्येकाला सुख आणि संतोष देणारा आहे असं ते म्हणाले. त्यांनी भिक्खूंना बौद्धाच्या भूमीत वाराणसीत येण्याचं आवाहनही केलं. आप सबको निमंत्रण देता हूं कि आप भी कभी भगवान बुद्ध की धरती पर आइए, बोधि वृक्ष के नीचे आप भी कुछ पल बिताइए और उस महान परंपरा का एहसास करें. मेरा आप सबको निमंत्रण है. याआधी काल रात्री हनोई इथं पंतप्रधानांचं आगमन झालं. विमानतळावर व्हिएतनाम सरकारचे अधिकारी आणि व्हिएतनाममधील भारतीय राजदूत P. हरीश यांनी त्यांचं स्वागत केलं. आज पंतप्रधानांच्या सन्मानार्थ व्हिएतनामच्या पंतप्रधानांनी भोजन समारंभ आयोजित केला आहे. पंतप्रधानांनी व्हिएतनामच्या अध्यक्षांचीही भेट घेतली. इतर महत्त्वपूर्ण व्हिएतनामी नेत्यांसोबत ते चर्चा करणार आहेत. पंतप्रधान G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी उद्या चीनमध्ये हँगझू इथं दाखल होतील. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार कर्जबुडवा उद्योगपती विजय माल्याची सुमारे 6,630 कोटी रुपये किमतीची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयानं जप्त केली आहे. जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणाऱ्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाची आज केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक झाली. राज्याची सद्यस्थिती आणि दौऱ्याची रणनीती यावेळी सविस्तर चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी दौऱ्यात होणाऱ्या गाठी भेटींबाबत सदस्यांना माहिती दिली. जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यादृष्टीनं उद्यापासून 2 दिवसांच्या दौऱ्यावर जाणारं हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ तिथल्या सर्व स्तरातल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांची भूमिका जाणून घेणार आहे. या शिष्टमंडळात विविध राजकीय पक्षांचे 28 सदस्य आहेत. या गाठी भेटींदरम्यान सर्व सदस्यांच्या चर्चेचा कल सुसंगत राहावा यासाठी आजची बैठक आयोजित केली होती.
शिष्टमंडळातल्या सदस्यांनी केलेल्या सूचना शिफारसींचा विचार केला जाईल. दौऱ्याहून परत आल्यानंतर पुन्हा बैठक होईल आणि त्या आधारे निर्णय घेतला जाईल असं राजनाथ सिंह यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांनी गोंधळ घातला असून त्याचा त्रास तिथल्या लोकांना होतोय. त्याचा निषेध म्हणून पुण्यात पनून काश्मीर संघटनेच्या काश्मीरी पंडितांनी बालगंधर्व रंगमंदिर चौकात आज निदर्शनं केली. पाकिस्ताननं काश्मीर खोऱ्यातील फुटीरतावाद्यांना चिथावणी देण्याचं काम केलं आहे. काश्मीरमधील तरुणांना भारताविरोधात चिथावण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. फुटीरतावाद्यांचा निषेध करून केंद्र सरकारनं कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी संघटनेनं केली आहे. भारतीय रेल्वे समोरच्या अगणित संधी या विषयावर आज मुंबईत एक परिसंवाद झाला. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी त्या परिसंवादाचं उद्घाटन करून भविष्यात भारतीय रेल्वेसमोर असणारी आव्हानं आणि त्यावरचे उपाय यांचा आढावा घेतला. रेल्वेमध्ये स्वच्छतेबरोबरच सुरक्षा, खाद्य यासह अनेक सुधारणा झाल्या असून प्रवाशांना विविध प्रकारच्या सुविधाही देण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या डब्यात अस्वच्छता किंवा कोणत्याही बाबतीत गैरसोय जाणवली तर प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर ती तक्रार दाखल केली तर केवळ अर्ध्या तासात त्या तक्रारीचं निवारण केलं जात असल्याचं प्रभू यांनी सांगितलं. एसएमएसद्वारे प्रवाशांनी केलेल्या तक्रारींवर तातडीनं कारवाई केली जात असल्याचं ते म्हणाले. सोशल मीडियामुळे या सगळ्याच गोष्टी पारदर्शी झाल्या असल्यामुळे त्यातील असत्यता कोणीही केव्हाही पडताळून पाहू शकता असा दावा प्रभू यांनी केला. महाराष्ट्र सरकारसोबत लवकरच एक महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला जाईल असं सुतोवाच त्यांनी केलं. गुजरातमध्ये सुरत स्थानकावर मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्टेशन हब उभारलं जाईल असं ते म्हणाले. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या सहकार्यातून अधिकाधिक कामं करण्यावर रेल्वे मंत्रालयाचा भर आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयाकडून काल जामीन मंजूर झालेले माजी मंत्री सुरेश जैन यांची आज धुळे जिल्हा कारागृहातून सुटका झाली. जळगावातल्या 29 कोटींच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी जैन 2012 पासून कारागृहात होते. सर्वोच्च न्यायालयानं काल त्यांना बिनशर्त जामीन मंजूर केला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते जळगावकडे रवाना झाले. यावेळी तुरुंगाबाहेर त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी वेळेत होऊन त्यांना त्यांची रक्कम वेळेच्या वेळी मिळावी यासाठी ई टेंडरिंगद्वारे स्पर्धात्मक पद्धतीनं धान खरेदी करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. धान खरेदीबाबत काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी खासदार नाना पटोले यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. वेळेत धान न उचलणं, रक्कम वेळेत न मिळणं अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. या पद्धतीद्वारे या तक्रारी दूर होतील असा दावा त्यांनी केला. या प्रक्रियेत खासगी कंपन्याही सहभागी झाल्या तर स्पर्धा निर्माण होऊन धान खरेदी योजना सक्षम होईल. यासाठी केंद्र सरकारकडे आवश्यक तो प्रस्ताव पाठवण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 200 घनफूट प्रति सेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग होत असून पुढल्या 2.5 महिन्यांपर्यंत माजलगाव धरणासाठी हा विसर्ग सुरू राहणार आहे. ठाणे जिल्ह्यातल्या वादग्रस्त कोंढाणे धरण प्रकल्पासंदर्भात दोषी आढळलेले 6 अधिकारी आणि एका कंत्राटाविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल दाखल केला आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी या प्रकल्पासाठीचा मार्ग मोकळा करून दिला होता. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा अशी गर्जना करून शाहिरी परंपरा अगदी अलीकडच्या काळापर्यंत जपून ठेवणारे शाहीर साबळे यांची आज जयंती. लहान वयातच लोककला आणि लोकगीतांचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. या लोककलेचं नेटकं रूप विशिष्ट संहितेसह समाजासमोर आणण्याचा असा विचार शाहिरांनी केला आणि त्यातून महाराष्ट्राची लोकधारा या लोककलेच्या देखण्या रुपयाचा जन्म झाला. नाटक आणि लोकनाट्य यांचा योग्य समन्वय साधून त्यांनी अनेक मुक्तनाट्य लिहिली. पोवाडे आणि भारुड या लोककलेलाही त्यांनी रसिकांच्या मनात जिव्हाळ्याचं स्थान मिळवून दिलं.
जय जय महाराष्ट्र माझाप्रमाणेच पयलं नमन, दादला नको ग बाई, मल्हारवारी, आज पेटली उत्तर सीमा यासारखी एकाहून एक सरस अशी त्यांच्या आवाजातली गाणी लोकप्रिय झाली. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. माझा पवाडा हे त्यांचं आत्मचरित्र 2007 मध्ये प्रसिद्ध झालं. पॉप्युलर प्रकाशन प्रकाशित आणि नसिरुद्दीन शाह लिखित आणि मग एक दिवस या पुस्तकाचं काल मुंबईत नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते प्रकाशन झालं. मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा मला माझे गुरु सत्यजित दुबे यांनी तुला मराठी यायला पाहिजे असं सांगितलं होतं, पण मराठी बोलता येत नाही, पण समजतं मात्र मला मराठी येत नाही याची खंत आहे. पण आज या पुस्तकाच्या अनुवादासाठी सई परांजपेंसारख्या मोठ्यांचे मला सहकार्य लाभलं हे माझं मोठं भाग्य आहे असं अभिनेता नसिरुद्दीन शाह यांनी सांगितलं. तर सतीश आळेकर यांनी हा एक प्रवाहाच्या विरोधात जाणारा अभिनेता आहे, पण हे पुस्तक त्यानं स्वच्छ, पारदर्शक, सहज समजेल अशा स्वरूपात लिहिलं आहे असं प्रकाशनाच्या वेळी म्हटलं. यावेळी सई परांजपे यांनी या पुस्तकाच्या काही भागाचं वाचन केलं. कोणत्याही देशाची प्रगती व्हायची असेल तर त्या देशातली शिक्षण व्यवस्था सक्षम हवी. प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणारा कायदा आपण केला. बदलत्या काळानुसार शैक्षणिक धोरणात वेळोवेळी बदलही झाले. ही ज्ञानगंगा शेवटच्या मुलापर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झाल्या रात्रशाळा. उत्तम दर्जाचं शिक्षण रात्रशाळेच्या माध्यमातून देण्याचा निर्धार केला मासूम या संस्थेनं. कहीं ना कहीं काम करते हैं. कोई डोमेस्टिक सर्वेंट है तो कोई कहीं पे कुरियर बॉय है, कोई शॉपकीपर्स हैं. तो ऐसे बच्चे यहाँ पे पढ़ने आते हैं, बहुत ही सेल्फ मोटिवेटेड हैं. वो यहाँ पे नाइट स्कूल्स में इसलिए पढ़ने नहीं आते क्योंकि उनके पेरेंट्स ने भेजा है, इसलिए पढ़ने आते हैं क्योंकि उनको 10वीं की परीक्षा पास करनी है, उनको आगे जाके अच्छी नौकरी में जाना है, इसलिए वो आते हैं. सध्या मुंबईत मासूमच्या वतीनं 10 रात्रशाळा चालवल्या जातात. दिवसा कष्ट करणारे या मुलांचे हात रात्री संगणकावर फिरतात. शिकण्याची जिद्द मनात बाळगणाऱ्यांसाठी रात्रशाळेच्या रूपानं मासूमनं आणला आहे नवा प्रकाश. शेतीला जोडधंदा करणाऱ्या शेतकरी पशुपालकांना योग्य दर मिळावेत यासाठी अकोल्यात पहिल्यांदाच जातिवंत आणि निरोगी बोकडांची विक्री आणि प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. पदव्युत्तर पशुवैद्यकीय पशुविज्ञान संस्था आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं आयोजित या प्रदर्शनाचं जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. दलालांमार्फत बोकडांची विक्री होत असल्यानं उत्पादकांना योग्य भाव मिळत नाही. कमी खर्चाच्या या व्यवसायाकडे शेतकरी वळावा यासाठी शेळी, मेंढी आणि कुक्कुटपालनाचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात येतंय अशी माहिती संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर हेमंत बिराडे यांनी दिली. आतापर्यंत 200 शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील शेळी बोकडांची नोंद केली असून 10 सप्टेंबरपर्यंत हे प्रदर्शन, मार्गदर्शन, विक्री आणि आरोग्य तपासणी कार्यक्रम सुरू राहील. सुप्रसिद्ध संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीतल्या प्यारेलाल शर्मा यांचा आज वाढदिवस. वास्तविक प्यारेलाल यांना व्हायोलिन वादक व्हायचं होतं. त्यांचं शिक्षण घ्यायला 17व्या वर्षी ते व्हिएन्नाला जायला निघाले होते, परंतु लक्ष्मीकांत कुडाळकर यांच्या सांगण्यावरून आपला बेत त्यांनी बदलला आणि रसिकांना लाभला लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीनं दिलेला संगीताचा नजराणा. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांना लो बजेट चित्रपटच मिळाले, पण कसदार संगीताच्या आधारावर या जोडीला 1963 ते 1998 या कालावधीत तब्बल 635 हिंदी चित्रपटांना संगीत द्यायची संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचं सोनं केलं. चित्रपट संगीताच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी संगीतकार म्हणून या जोडीचं नाव लिहिलं गेलं. त्या काळात लोकप्रिय असणाऱ्या बिनाका गीतमालेत या जोडीची 174 गाणी समाविष्ट झाली. हा एक विक्रमच ठरला. संगीतकार प्यारेलाल यांना दूरदर्शनतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा. जब से देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई. सारेगा
श्री गणेशाच्या आगमनाला अवघे 2च दिवस राहिले आहेत. कोकणासह राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. सुमारे 1.5 लाख गणेशांचं घरोघरी आगमन होणार आहे, तर 1,500 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाईल. यंदा मातीच्या मूर्तींना जास्त मागणी दिसून येते. याच्या आधी किसान सेवा मंडळ रत्नागिरीच्या प्लास्टरच्या मूर्ती आम्ही विकत होतो, परंतु लोकांची आवड मातीच्या मूर्तींची असल्यामुळेच आणि पेंटवरचे मूर्तींची कलाकारी, कलाकुसर, देखणेपणा, मातींच्या सुख्या मूर्तीवरचं काम या सगळ्याचा विचार करता गेली 15 वर्ष आम्ही पेंटमधून मातीच्या मूर्ती आणतोय आणि मातीच्या पर्यावरणपूरक अशा सगळ्या मूर्तींचा विचार करून आम्ही लहान 150 रुपयापासून 250, 250, 300 रुपयापासून 4,000 रुपयापर्यंतच्या मूर्तींची विक्री या ठिकाणी करतो. यावर्षी गणेश मूर्ती तयार करण्यासाठी लागणारं साहित्य महागल्यामुळे मूर्तींच्या किमतीत 30% वाढ झाल्याचं दिसतंय. उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे. 10,000 सुरक्षा रक्षक, 9 तपासणी नाके तसंच गरज पडली तर क्रेन आणि रुग्णवाहिकाही सज्ज आहेत. मुंबई आणि पुण्याहून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी 2,000 जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. त्यात निव्वळ रत्नागिरीसाठी 1,500 बसेसचा समावेश आहे. कोकण रेल्वेनंही 122 फेऱ्या खास गणेशोत्सवासाठी सोडल्या आहेत. वस्त्रोद्योग क्षेत्रात अधिक सक्षम होण्यासाठी, उत्पादकता वाढवण्यासाठी यंत्रांचा विकास करण्याची गरज वस्त्रोद्योग आयुक्त डॉक्टर कविता गुप्ता यांनी व्यक्त केली. टेक्स्टाईल मशिनरी मॅन्युफॅक्चरर्सच्या 56व्या सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. त्यावेळी या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पारितोषिक वितरण सोहळाही झाला. वस्त्रोद्योगात विणकामात आपली चांगली कामगिरी आहे, मात्र शिवण तंत्र विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या क्षेत्राचा विकास करण्यासाठी तज्ज्ञांना आराखडा बनवण्याच्या सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं. हे महत्त्वपूर्ण क्षेत्र असून या क्षेत्राच्या विकासासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं त्या म्हणाल्या. गडचिरोली जिल्ह्यात तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी लहान मुलांनी आपल्या लाकडी बैलाची सजावट करून पूजा केली. तसंच त्यांना बेटी बचाओ बेटी पढाओ अशा प्रकारचे सामाजिक संदेश दिल्याचं चित्र सर्वत्र दिसून आलं. या मुलांना बक्षिसांचं वाटपही करण्यात आलं. गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्यांची गर्दी आणि सलग सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे मंद गतीनं वाहतूक सुरू आहे. प्रवाशांना पुणे महामार्गावरून जायला मुभा देण्यात आली आहे. मात्र आज शनिवार असल्यानं पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलचे दरवाजे मोकळे करण्यात आले आहेत. तृणमूल काँग्रेस पक्षाला निवडणूक आयोगानं राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला बहुमत असून ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदावर आहेत. तृणमूलनं राष्ट्रीय पक्षाचे निकष पूर्ण केल्याचं आयोगानं म्हटलं आहे. 4 राज्यांमध्ये राज्य पक्षांचा दर्जा मिळाल्यानं तृणमूलला राष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. लोकसभेत 3 वेगवेगळ्या राज्यातून किमान 2% जागा आणि लोकसभेत 4 राज्यातून 6% मतं मिळवण्याची निकष राष्ट्रीय पक्षांसाठी आहेत. पश्चिम बंगाल, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा या 4 राज्यात तृणमूलचं अस्तित्व आहे. सध्या भाजपा, काँग्रेस, बसप, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय, सीपीएम या पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता आहे. पुण्यात भाऊ रंगारी यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाला 125 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं बुधवार पेठेतल्या भाऊ रंगारी वाड्यात स्वातंत्र्यपूर्व काळातल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते काल झालं. त्यावेळी त्यांनी या ऐतिहासिक वाड्याची माहिती घेतली. राज ठाकरे यांचा यावेळी पुणेरी पगडी देऊन सत्कार करण्यात आला. आज जागतिक गिधाड संवर्धन दिन आहे. या दिवसाचं औचित्य साधून रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा चिरगाव परिसरातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांना काल गिधाडांचं महत्त्व आणि संगोपन याबाबत माहिती देण्यात आली. मरणासन्न परिस्थितीत सापडलेल्या गिधाडाच्या 3 पिल्लांचं सिस्केप संस्थेनं वन खात्याची संमती घेऊन संगोपन केलं होतं. त्यानंतर 42 ते 54 दिवसांनंतर काल त्यांना म्हसळाच्या जंगलात त्यांच्या वस्तीत सोडण्यात आलं.
भारतरत्न मदर तेरेसा यांना त्यांनी केलेल्या 3 चमत्कारांच्या आधारावर उद्या व्हॅटिकन सिटीमध्ये संतपद दिलं जाणार आहे. या निर्णयावर जनसामान्यांकडून आलेल्या या काही प्रतिक्रिया. आम्ही शाळेत होतो तेव्हा मदर टेरेसांच्या आयुष्यावर बरीच पुस्तकं पण वाचली आहेत आणि निबंध देखील आम्ही लिहिलेले आहेत. तर आता आम्हाला फार आनंद होतो की यावेळी आता त्यांना संत म्हणून जे डिक्लेअर केलं जातंय तर खरंच ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण त्या आपल्यापैकीच एक होत्या ज्या गरिबांना जवळ करत होत्या. अगदी गरीबातलं गरीब म्हणजे ज्यांना आपण हात लावायला पण घाबरतो, ज्यांना त्रास झालेला असो, काही अशा माणसांना त्यांनी जवळ केले. त्या खरोखरच सगळ्या जगाच्या माता होत्या. नागरिकांना पारपत्र अर्थात पासपोर्ट लवकरात लवकर मिळावेत याकरता परराष्ट्र मंत्रालयानं पारपत्र विभागाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. याच अंतर्गत सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि अहमदनगर या 6 जिल्ह्यांसाठी सोलापूर जिल्ह्यात येत्या महिन्याभरात पारपत्र कार्यालय सुरू केली जातील, अशी माहिती प्रादेशिक पारपत्र अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी दिली. याच संदर्भात सोलापूर शहरातील रिपेन हॉल ही महापालिकेची जागा पारपत्र केंद्रासाठी उपलब्ध करून देण्यासंबंधी सोलापूर महानगरपालिका आणि पारपत्र विभाग यांच्यात 5 वर्षांसाठी करार झाला आहे. ज्येष्ठ युनियन नेते शरद राव यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज सकाळी 7 ते 10 या वेळेत त्यांचं पार्थिव बांगूर नगरमध्ये ठेवण्यात आलं होतं. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम, शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी अंत्यदर्शन घेतलं. ओशिवरा इथल्या स्मशानभूमीत दुपारी राव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कॅनडामध्ये राहणारी त्यांची मुलगी मुंबईत आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. उझबेकिस्तानचे अध्यक्ष इस्लाम करिमोव यांचं निधन झालंय. ब्रेन हॅमरेजमुळे 6 दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 78 वर्षांचे करिमोव हे उझबेकिस्तानचे 27 वर्ष अध्यक्ष होते. आज त्यांच्या मूळ गावी समरकंदमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उझबेकिस्तानमध्ये 3 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या निधनाबाबत जागतिक स्तराहून दुःख व्यक्त होतंय. अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुहेरी कर पद्धती, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, सायबर सुरक्षासह एकूण 12 महत्वपूर्ण करारांवर भारत व्हिएतनाम दरम्यान स्वाक्षऱ्या. व्हिएतनाम दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी उद्या चीनमध्ये दाखल होणार. उद्यापासून सुरू होणाऱ्या 2 दिवसीय काश्मीर दौऱ्याबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी केली चर्चा. माजी मंत्री सुरेश जैन 4.5 वर्षांनंतर धुळ्याच्या जेलमधून बाहेर, जळगावकडे रवाना. जायकवाडी धरणातून माजलगाव धरणासाठी पाण्याचा विसर्ग सुरू. पुढल्या 2.5 महिन्यांपर्यंत सुरू राहणार विसर्ग. रेल्वे मंत्रालय महाराष्ट्र सरकारसोबत लवकरच एक महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेणार असल्याची रेल्वे मंत्र्यांची मुंबईत घोषणा. आणि कोंढाणे धरण प्रकल्पासंदर्भात दोषी आढळलेले 6 अधिकारी आणि एका कंत्राटदाराविरुद्ध पोलिसात FIR दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनी.